24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा. नमस्कार, न्यूज 24 घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे. स्पर्श सेवाभावी संस्था स्पंदन प्रकल्पाच्या माध्यमातून कचरा आणि भंगार गोळा करणाऱ्या महिलांच्या आरोग्यावर काम करत आहे. तसेच संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्यांसह लायब्ररीसाठी लागणारे पुस्तके उपलब्ध करून देण्यात येत आहेत. जिथे शब्द संपतात तिथे स्पर्श काम करतो, या हेतूनेच संस्था कार्य करत आहे. नगर तालुक्यातील वडारवाडी येथील स्पर्श सेवाभावी संस्थेच्या वतीनं आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात नुकताच पार पडला. या प्रसंगी कला, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक संस्था, उद्योग, कृषी, ऐतिहासिक, समाजसेवक इत्यादी 19 क्षेत्रातील 40 जणांना मानपत्र, पदक आणि स्मृतिचिन्हानं सन्मानित करण्यात आलं. या कार्यक्रमाला महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या अध्यक्ष शुभांगी पाटील, डॉक्टर सारिका बांगर, न्यास नोंदणी कार्यालयाच्या रुपाली गीते, पोस्टल संघटनेचे संतोष यादव, बूथ हॉस्पिटलचे प्रशासक मेजर देवदान कळकुंभे, माहेर संस्थेच्या सुप्रिया मंडळीक, संजय पठाडे, मौलाना रियाज अहमद साहब, विनय सपकाळ, शरद झोडगे, मोहसिन पठाण, सुप्रिया मंडलिक आदी उपस्थित होत्या. कुठे आहात तुम्ही? आता इथे कुठेतरी नसतील मला वाटतं, कारण ते नाहीच आहे. म्हणजे शीतल वहिनी काय किंवा प्रवीण दादा काय मला दिसतच नाहीये. त्या दोघांनी खरं तर या प्रत्येक फ्रेममध्ये असायला हवंय, पण दोघंही अजून इथं सदा बिझी दिसत आहेत. मला असं करू नका, तुम्ही समोर यायला हवंय. स्पर्श स्पर्श सामाजिक संस्था, म्हणजे मी जेव्हा ते पत्रिका बघत होते फार वेगळं नाव आहे. मुळात माझी स्वतःची अशी धारणा आहे की जिथे शब्द संपतात तिथे स्पर्श काम करतो. आणि जेव्हा तुम्ही संस्थेचं नावच स्पर्श ठेवता तेव्हा तुमचं इंटेन्शन काय आहे, तुम्हाला पुढे करायचं काय आहे हे लक्षात येतं. मी महिलांसाठी काम करताय आणि त्या महिला आहेत कचरा वेचणाऱ्या, भंगार वेचणाऱ्या, आणि वेचणाऱ्या म्हणण्यापेक्षा ते चिवडावं लागतो. जे काही आपण आपल्या घरातनं बाहेर टाकून देतो ते जेव्हा चिवडलं जातं आणि त्यातून काहीतरी उपयोगी आहे का अशी वस्तू निवडली जाते. खूप त्रास देणारा आहे ते सगळं. पण त्यांच्या आरोग्याचा विचार जेव्हा तुम्ही करता आणि त्यांच्यासाठी आरोग्याचे किट्स जेव्हा तुम्ही त्यांना दर महिन्याला पुरवता, मी त्या किट्समध्ये काय काय आहे तेही पाहिलं. सगळ्या अतिशय लागणाऱ्या गोष्टी त्या तुमच्या किटमध्ये आहेत. खूप अभिनंदन तुमचं. ज्या समाजातल्या महिलांसाठी तुम्ही हे काम करताय त्या समाजाच्या वतीने मी तुमचे आभार मानते. With the Assistant Charity Commissioner Office, Ahmednagar, and since 2016, it has been constantly implement useful activities for the benefit of society, such as the women empowerment, education, and environment. The organization is also working on the health of women who are their head of collection waste material such as the glass, paper, waste, and scrap. On behalf of the Sparsh Sevaभावी Sanstha, Orchid Preschool and English Medium Pre-Primary School is being run at this place. From last 3 years, the work of developing students is being done through this school. A large number of co-curriculum activities are organized in the school to ensure that the students excel. These include Tiger Day, Chocolate Day, Mango Day, Pink Color Day, Green Color Day, Nutrition Week, Fancy Dress Competition, Poem Recognition, Poster Day, Diwali Celebration, Christmas Celebration, Gokulashtami, Radha Krishna Shringar Competition, Yoga Day, Kargil Vijay Diwas. Efforts are made to achieve holistic development of students by the celebrating. पुरस्कार त्याबद्दल सरांचं आपण मनापासून अभिनंदन करू. मागच्या वेळेस यायचं होतं पण पूर्ण नगरने आणि अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेली पदवीधर निवडणूक होती, म्हणून पदवीधर निवडणूक 30 जानेवारीला मतदान होतं आणि 20 तारखेला दादांचा प्रोग्राम होता. मनापासून इच्छा होती की मी यावं, पण सगळ्या अवघ्या महाराष्ट्राची निवडणुकीकडे लक्ष लागलेलं होतं म्हणून येऊ शकली नाही. पण आज किती मोठे कार्यक्रम असतील तरी माझ्या भावाने एका छोट्याशा संस्थेपासून आज वटवृक्ष करतोय, तर त्या भावाला शाबासकीची थाप देणं गरजेचं आहे. असे वहिनी साहेब आणि दादा जेव्हा आपल्याला राजकीय बरदास्त असतो, राजकीय घरातून कुटुंबातून जन्माला आलेला असतो तेव्हा सगळं करणं सोपं जातं. पण जेव्हा छोट्याशा याच्यातून ताईसाहेब जेव्हा आपण करत असतो
अगदी छोट्याशा स्कूल पासून धडपडत असतो आमचा भाऊ, त्यावेळेला आनंद होतो आणि ते शाबासकीचे हात आपण सगळे देत असतात. आणि मी शाबासकीचे हात सर, अलमगीर सर आणि सगळ्यांनी तुम्ही या अलमगीर क्षेत्राचं आणि रियाज सर आणि सगळेच मान्यवर पत्रकार दादा, आपले मेजर सगळ्यांनी हे दादांचं आपण एक मनोबल वाढवलं पाहिजे. नक्कीच अशा संस्था अगदी चांगलं कार्य करत आहे आणि आपण पॅरेंट्सला आम्ही सगळ्यात थँक्यू म्हणू की आजकाल आपण बघतोय अगदी कुठेतरी मोठ्या स्कूल दिसतात, कुठेतरी इंग्लिश बोलणारे टीचर्स दिसतात आणि आपण सगळे त्याच्या मागे पळत असतो. मी त्या स्कूलला वाईट म्हणणार नाही, कारण की मी शिक्षण क्षेत्रातून काम करत आहे, पण आपण सगळ्यांनी प्रवीण दादा सारख्या व्यक्तीला हात देऊन तुमचे विद्यार्थी तिथे घालतात आणि अगदी सुसज्ज असा व्यवस्थित कार्यक्रम आणि सगळा नियोजनबद्ध कार्यक्रम जेव्हा दादांनी घेतला तेव्हा मला सगळ्यांना अभिमान वाटला. दादासाहेब, मी तुम्हाला या व्यासपीठावरून शब्द देऊन जाते, फक्त प्री प्रायमरी स्कूल न ठेवता तुम्ही ती स्कूल मोठी करावी, 1ली ते 10वी नाही तर 12वी सिनियर कॉलेज करावी आणि त्याच्यासाठी आमची सगळ्यांची जी जी मदत लागेल ती सदैव तुमच्या आम्ही पाठीशी असू. तुम्हाला शासन दरबारी जी जी मदत शुभांगीताईची लागेल त्या मदतीसाठी मी सदैव तयार असेल. आणि मला बोलवलं, मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचे मना. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहमदनगर. न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा.